हे मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. कॅम्प मधून आल्याच्या नंतर हे पहिला आहे घरी व्लॉग म्हणजे. तर हे सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या कॅम्पच्या सर्व मित्रांना, सरांना, जर सर व्लॉग बघत असले व मॅडम बी, तर कॅम्प मधून घरी आल्याच्या नंतर तुम्हाला करमत आहे का? तसाच प्रश्न सरांचं काय ना समजा. सरांचं ते दरवर्षीचं असले आणि मॅडम बाकीचे सर काय तर 2 दिवस यायचे जायचे, त्याचं तेवढं काही ना. पण माझे मित्रमंडळ, माझी कंपनी, मित्र, मुलं असो मुली असो, ग्रुप असो, सर्व ग्रुप ह्याला घरी आल्याच्या नंतर करमत आहे का? आल्याच्या नंतर घरचं वातावरण सुटवत नसेल, कुणाचं काही दुखतच असेल, सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल. जसं की मला पहिले सर्दी आली, म्हणजे सर्दी तर तिथे बी झाली होती, पण इथं आले थोडं जास्त झाली. गोळी खाली की कमी झाली. खोकला तर मला पहिल्यापासून नाही, माझ्या आयुष्यात कधी खोकलाच कमी होते नाही. मला आल्याच्या नंतर असं समजायला की कुणाचं काही सर्वांचं दुखायला लागलं. तर मला अवघड आहे. त्यामुळे तिथलं वातावरण सोड झालं होतं सगळ्यालाच. आणि काही जण मस्त ऍक्टिंग करत होते, तिथून रड द्यायचे. काही जण वाईट वाटतं, म्हणजे तसं घरी आल्याच्या नंतर वाटतं, तिथं असताना वाढत नाही, तिथं असताना वाटतं की कधी घरी जाईल. तेच की घरी आल्याच्या नंतर वाटतंय तिथे राहत त्यांना चांगलं वाटलं. पण तेच म्हणतात ना की कळत नाही माणसाला की तिथे राहत असताना की आपण घरी आल्याच्या नंतर आपल्याला इकडचं वाईट वाटणार, आणि तिथं असताना वाटतं घरी कधी जाईल. म्हणून तर मी कॅम्पला 2री बार आलतो. माझं पहिलं एक्सपिरियन्स झालं तसं वाटलं होतं, मला 2री बार जायलाच पाहिजे. तुम्ही बी जा, मग अशा अपेक्षा राहील. तर आणि आल्याच्या नंतर मनाला एक धक्का बसला. थोड्या वेळा सांगतो मला चहा. हा, तर इथं मग दूध रेडी झाले. आता मी 7 दिवस तुम्हाला सांगतो काय झालं विषय. 7 दिवस मी तिथं होतं, एकदाही चहा प्यायला नाही. मला चहा प्यायचं नको. 2 टाइम होता, चांगला चहा होता म्हणून लागले पोरं आपल्याला टेस्ट चहा. तर घरी आल्याच्या तरी पहिली बार दूध पित आहे. तर 2 दिवस मी आराम केला, आणि म्हणजे 2 दिवस लेट व्हिडिओ चालू होते ना, त्याच्यामुळंच थोडं हे झालं. आपल्याला मला ब्रेक बी भेटला, तुम्हाला बी पाहायला भेटलं सर्व काय झालं काय नाही. तर काल रात्री म्हणजेच शनिवारच्या रात्री 11 वाजता 11:30 वाजता पुण्यात ते काय झालं की मला वाटतं रिझल्ट 2-3 दिवसांना लागेल. मी 8-8:30 वाजताच लिंकवर बघितलं होतं की रिझल्ट आलाय का नाही. असं तरी पळता लागत नाही, मी लईच पाहत होतो. आणि कॅम्पला जायच्या पहिले बी मी पाहत होतो की जे नव्हता की म्हणजे रिझल्ट कधी लागला. कॅम्पला गेल्याच्या नंतर ते लक्षातून गेलं, पण तिथून आल्याच्या नंतर अजून थोडं लक्षात रिमाइंडर आलं. वरायनं म्हणले आता कधी लागलं. त्याच्यावर मग रात्री 11 वाजता फोन आला. नंतर मित्र विचारतो नंबर काय ह्याचा रिझल्टचं, म्हणलं रिझल्ट लागला का. मग ग्रुपवर बघतो तर ग्रुपवर लिंकच नाही आली. आता सकाळी आलं ग्रुपवर लिंक रविवारच्या 6 वाजता सरांनी टाकल्या म्हणून. तर आता रिझल्ट लागला. किती विषय गेले असे तुम्ही सांगू शकता. 5 झाले. मी काही रे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगेन जो पूर्ण व्हिडिओ बघत नव्हतं. तर आता व्हिडिओ व्लॉगिंग पोचतोच का तुम्ही लय बोलले. तर तुम्हाला माहिती करायचं असणार विषय गेलेत की नाही गेलेत, तर 10 कमेंट बॉक्समध्ये 10 कमेंट यायला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेन कमीत कमी 10 कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला विषय कळून जाईल काय झाले आपलं. तर करा लवकर चॅनलला सबस्क्राईब करून असेल ते करून घ्या. तर मी खातो. गुड डे. चांगला दिवस जाऊ दे आजचा माझा. आधीच लय वाईट दिवस चालू आहे.